खरं तर इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं कधी घडलंय आम्हाला पण नाही माहिती. आय मीन, हे जेव्हा सगळं घडलं ना तेव्हा आम्ही सगळेच झोपेत होतो. साहेब, आमच्या बायजीवर जीवघेणा हल्ला झालाय. ज्याने कोणी हे केलंय ना त्याला सोडू नका प्लीज. ठीक आहे, बघतो आम्ही. हवालदार, तुम्ही फोटो वगैरे पाठवलेत का तिकडे? हो साहेब. ठीक आहे, बाकी काय असेल तर मला कळवा. तिकडे लक्ष द्या बाकी. आणि इन्स्पेक्टर साहेब, ही छवी इनेस बाई आजीला हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं होतं रात्री. छबी, तुम्ही घटनास्थळी हजर होतात का? हो, मी झोपले होते आणि मला अचानक बायजीचा आवाज ऐकू आला, किंकाळी ऐकू आली. म्हणून मी धावत बाहेर पडले. मी बायजीच्या रूमच्या दिशेने गेले, बघितलं तर बायजी ऑलरेडी बेशुद्ध पडली होती. आणि तिच्या डोक्यातून खूप सारं रक्त येत होतं. बाईआजींची जबानी घेतली आम्ही. त्यांनी कोणाला इकडे पाहिलं नाही, त्यांना कोणाचा चेहरा पण दिसला नाही. पण तुम्ही कोणाला पळून जाताना पाहिलं का? नाही, मी येण्याआधीच हल्लेखोर निघून गेला होता. बरं ठीक आहे, तुमचा कोणावर संशय आहे का? नाही. ठीक आहे. हा, पण इन्स्पेक्टर साहेब, आय मीन, याच्या आधी पण आमच्या घरी एकदा असा हल्ला झालाय. तेव्हा शांबग वहिनीवर झाला होता असा हल्ला. आणि त्या माणसाला आम्ही पकडलं पण होतं. त्याचं नाव राजनाथ होतं. पण नंतर तो आमच्या हातातून निसटला. पण त्यानंतर ना त्याचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला, मेला तो. त्यामुळे आता हे सगळं कोणी केलं नाही कळत आहे. ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने तपास सुरू करतो. मी देते. राजनाथच्या संपर्कातला आहे का कोणी अजून? तुम्हाला फोन घ्यायचा तर घ्या. लहान बहिणीचा फोन येतोय सारखा घरनं. सॉरी. हॅलो, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तुला करते नंतर फोन. सॉरी. राजनाथच्या मित्रावर किंवा त्याच्या नातेवाईकावर तुमचा कोणाचा संशय आहे का? नाही इन्स्पेक्टर साहेब, असं काही नाहीये. बरं, काही आठवलं तर कळवा. मला लगेच फोन करा. कधी कधी काही गोष्टी एकदम आठवत नाहीत. आम्ही आमचा तपास सुरू ठेवतो. तपास नाही, त्या माणसाला शोधून काढा. माझ्या आईचा जीव जाता जाता राहिलाय.